आपको रिस्पांस भी मिल रहा है, कहीं पे भी आपत्ति आती है तो आप चले जाते हो, आप सीधा कश्मीर में आए हो महाराष्ट्र की जनता को वापस ले जाने के लिए, क्या बताएंगे सर? मैं हमेशा जहाँ जहाँ कुछ भी आपत्ति आती है, संकट आता है, वहाँ पहुंच जाता हूँ। अभी यहाँ पर अपने भाई बहन सब फंसे हुए हैं, तो उनको भी यहाँ से सुरक्षित अपने अपने घर जाना है। उसकी व्यवस्था नियोजन करना सरकार की जिम्मेदारी, हमारी जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी निभा रहे हम। और इसलिए मैं हमारे घनदाट फैमिली परिवार जो है, इनको भी इन्होंने कहा है, खुद ही उनका अनुभव, यहाँ के स्थानिक लोग जो लोकल लोग हैं, इन्होंने भी काफी इनको मदद की है और मैं भी आप लोगों को धन्यवाद देता हूँ। आपको भी बहुत बहुत धन्यवाद। सर, आपने कुछ विशेष विमानों की भी व्यवस्था की है? अभी जो आया है एक 75 सीटर है, उसमें ये लोग चले जाएंगे। सुबह और एक विशेष विमान आ जाएगा, दोपहर को एक आएगा, उसमें बारी बारी से सब लोग चले जाएंगे। तो कितने महाराष्ट्र के लोग अटके हुए हैं, कितने लोगों से आपका संपर्क हुआ है? मैं सुबह से काफी, ये टीम हमारे अभिजीत दरेकर, ये कल ही इनको यहाँ भेजा था, तो ये यहाँ के लोगों से मेरी बातचीत करवा रहे थे और फिर मैं बातचीत करते करते मैं खुद ही पहुंच शिंदे साहेबांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे। त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले, आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले। त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी, पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे। सारखं वाटतंय आणि आजूबाजूला सगळे आपली माणसं त्यांनी साहेब स्वतः भेटायला आले, तर खूप मोठी गोष्ट आहे। आम्ही सकाळपासून एअरपोर्टवरती होतो याच एकामध्ये की बाबा आपले साहेब, आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार, किती वेळ होते साहेब येतील, रेस्क्यू करतील, आम्हाला नेतील तिकडे आणि कधी काही जरी कधी घरी पोहोचेल साहेबांसोबत। खूप मोठी गोष्ट होती आम्हाला मला तर खूप दुःख वाटतं की ते सगळं झालं ते। आणि आपले महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।